स्नॅक्स म्हटलं म्हणजे तळलेले किंवा पॅकेज फूड नाही, स्नॅक्स हेल्दी सुद्धा असू शकतात. आपण आज 3 स्नॅक्सच्या रेसिपीज बघणार आहोत आणि त्या अतिशय हेल्दी अशा रेसिपीज आहेत. 3 मनुक्का बार बनवायचा आहे, त्यासाठी हे अक्रोड घेतलेले आहेत, जाडसर असे वाटून घेतलेले अक्रोड आणि बदाम आहेत. हे आपल्याला एक 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचं आहे मंद आचेवर. भोपळ्याचे बीज 1 चम्मच, सूर्यफुलाचे बीज 1 चम्मच आणि चिया सीड आणि फ्लॅक्स सीड हे सुद्धा आपल्याला छान 1 मिनिट असं परतून घ्यायचंय मंद आचेवर. अर्धा वाटी ओट्स आहेत आणि हे सर्व मिश्रण आपण एक 2 ते 3 मिनिट खरपूस होईपर्यंत छान भाजून घेऊयात मंद गॅसवर. छान मस्त मिश्रण खरपूस भाजलं गेलेलं आहे, सुवासही छान सुटलेला आहे. हे आता थंड होण्यासाठी आपण बाजूला काढून ठेवूया. यामध्ये 2 चिमूट मीठ टाकणार आहे. अर्धी वाटी हे मनुक्का आहे, मनुक्का टाकणार आहे. एक छोटी वाटी खोबरा किस, 7 ते 8 खजुराची आपण पेस्ट करून घेतलेली होती ती पेस्ट टाकणार आहे. आणि यामध्ये हे शहद आहे, शहद 1 चम्मच टाकणार आहे. 1 चम्मच पीनट बटर घेतलेला आहे, हे घरी बनवलेलं आहे. याच्यामध्ये साखर वगैरे टाकलेली नाही आहे. जर तुम्हाला पीनट बटरची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्ही. हे सर्व मिश्रण छान प्रकारे फिरून घेणार आहे आणि सर्व छान प्रकारे मिक्स करून घेणार आहे. मिश्रण छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. आता अशा आकाराचा मी एक डब्बा घेतलेला आहे, त्यामध्ये हा बटर पेपर असा छान प्रकारे टाकून घेणार आहे. सर्व मिश्रण आता यामध्ये काढून छान प्रकारे आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. चारही बाजूने छान प्रकारे प्रेस करून घेऊया. छान प्रकारे सर्व बाजूंनी छान प्रेस झालेला आहे. आता 2 तासासाठी मी फ्रीज मध्ये याला सेट करायला ठेवणार आहे. जवळजवळ 2 तास झालेले प्रोटीन मनुक्का बार मी बारच्या शेप मध्ये असं अलगद हाताने छान आपल्याला बारच्या शेप मध्ये कट करून घ्यायचा. हे बार छान कट करून तयार झालेले आहे. प्रोटीनचा खूप चांगला सोर्स आहे या बार मध्ये आणि तुम्ही 1 हफ्त्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकता आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तुमचं वेट लॉस होण्यासाठी अतिशय मदत होईल या बारची. खजूर चॉकलेट बॉल बनवण्यासाठी 1 वाटी खोबरा किस घेतलेला आहे. जवळजवळ 10 खजूर आहे आणि याच्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत. आणि 1 चम्मच कोको पावडर घेतलेली आहे. यामध्ये गोड नाहीये, अनस्वीट कोको पावडर आहे ही. तर चॉकलेट बॉलचा टेस्ट वाढवण्यासाठी आपण 1 चिमूटभर त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. जवळजवळ अर्धी वाटी अक्रोड घेतलेले आणि हे सर्व मिक्सर मधून छान बारीक करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्हाला खूप गोड खाण्याची इच्छा होते तेव्हा तुम्ही हे खजूर चॉकलेट्स बॉल छान प्रकारे खाऊ शकता. खजूर चॉकलेट्स बॉल आपण 5 दिवस स्टोअर करून ठेवू शकतो फ्रीज मध्ये आणि छान प्रकारे मस्त तयार झालेले आहेत खजूर चॉकलेट्स बॉल. आणि हे चॉकलेट्स बॉल फुल न्यूट्रिएंट्सनी भरलेले आहेत. चना चाट बनवणार आहे. चना चाट साठी मी काळे चणे वापरलेले आहेत आणि हे काळ्या चण्यामध्ये मीठ टाकून शिजवून घेतलेले आहे ते सर्व चणे. 1 कांदा चिरून घेतलेला आहे बारीक. टोमॅटो आहे, 1 टोमॅटो छान बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटो तुम्हाला जसा आकारामध्ये कापून घ्यायचा असेल तशा आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता. काकडी घेतलेली आहे, काकडीचे काप केलेले आहे. काकडी सुद्धा तुम्हाला ज्या आकारात कापायची असेल, लहान मोठ्या साईज मध्ये त्या आकारामध्ये कापून घेऊ शकता. अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे. मीठ स्वादानुसार घेतलेला, तिखट, जिरेपूड घेतलेली आहे थोडीशी. आणि आपला वेट लॉस चना चाट छान तयार झालेला आहे. हा छान प्रकारे मस्त फिरून घ्यायचा आहे आणि वेट लॉस साठी हा अमेझिंग असा चाट तयार झालेला आहे. हा चाट वेट लॉस साठी अतिशय सुपर असा आहे. वेट लॉस साठी झटपट स्नॅक्स तयार झालेले आहे. तुम्हाला तुमच्या वेट लॉस मध्ये या स्नॅक्सचा काय फायदा झाला हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.